सिन्नर तालुका काँग्रेस कमिटीची महत्त्वपूर्ण बैठक आज 25 जुलै 2024 रोजी दुपारी 12 वाजेच्या सुमारास तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष विनायक सुदाम सांगळे यांच्या अध्यक्षतेखाली शासकीय विश्रामगृह या ठिकाणी संपन्न झाली आहे। या बैठकीमध्ये प्रामुख्याने या विषयांवर चर्चा आणि ठराव सहमत झाले, ते म्हणजे येत्या विधानसभा निवडणुका या 2 महिन्यांवर आल्या आहेत। यामुळे सिन्नर विधानसभा मतदारसंघ ही काँग्रेसची जागा होती आणि ती मागील निवडणुकीत काँग्रेसने ती राष्ट्रवादी काँग्रेससाठी सोडून या ठिकाणी आमदार माणिकराव कोकाटे यांना देऊन त्यांना निवडणुकीत विजय मिळवण्यासाठी काँग्रेसचे योगदान दिले, परंतु फारशी सन्मानपूर्वक वागणूक न मिळाल्यामुळे संपूर्ण काँग्रेसने हा निर्णय घेऊन प्रदेश काँग्रेसला कळवण्यात येतंय की सिन्नरची जागा ही काँग्रेसची हक्काची जागा असून ती काँग्रेसला मिळावी असा ठराव करण्यात आला। प्रामुख्याने या बैठकीमध्ये संभाव्य विधानसभा उमेदवाराबद्दल चर्चा झाली आहे। विनायक सांगळे यांनी उमेदवारी करावी असं मत सगळ्यांनीच मांडलंय, परंतु विनायक सांगळे यांनी अशी भूमिका मांडली आहे, सिन्नर विधानसभेची जागा प्रदेश काँग्रेसने महाविकास आघाडीतून काँग्रेसकरिता सोडवावी आणि सिन्नर विधानसभा मतदारसंघातून राज्याचे प्रमुख आणि देशाचे काँग्रेसचे प्रमुख नेते, राज्याचे काँग्रेस विधिमंडळ नेते मान्य श्री बाळासाहेब थोरात यांनी संगमनेरमधून विधानसभा लढवण्याऐवजी सिन्नरमधून विधानसभा लढवावी आणि सिन्नर विधानसभा उमेदवारी संबंधी सर्व अधिकार थोरात साहेबांना देण्यात यावे असे बोलून त्यावर चर्चा करून याबाबत ठराव करून प्रदेश काँग्रेसला कळवावा असा ठराव करण्यात आलाय। येत्या लोकसभेसाठी तालुका काँग्रेस नाही तर संपूर्ण जिल्ह्यातील काँग्रेस जणांनी जी मोलाची साथ देऊन महाविकास आघाडीचे सर्वांचे लाडके उमेदवार जनसेवक राजाभाऊ वाजे यांना निवडून आणण्यासाठी खूप मेहनत घेतली आहे, त्या सर्वांचे अभिनंदन आणि आभार ठराव करण्यात आलाय। त्याचप्रमाणे नाशिक लोकसभेसाठी निवडून आलेले राजाभाऊ वाजे यांना निवडणुकीमध्ये मोठा फरक आणून विजय मिळवल्याबद्दल त्यांच्या अभिनंदनाचा ठराव या बैठकीमध्ये करण्यात आलाय। प्रामुख्याने या बैठकीमध्ये नाशिक जिल्ह्यातील मान्य शोभाताई बच्छाव यांनी धुळे लोकसभा निवडणुकीत विजय मिळवल्याबद्दल त्यांचाही अभिनंदन ठराव करण्यात आलाय। त्याचप्रमाणे नाशिक जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून गौरव राजाराम पानगव्हाणे यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार आणि अभिनंदनाचा ठराव करण्यात आलाय। येत्या काळातील विधानसभेच्या निवडणुकीला सामोरे जाताना विशेष करून बूथ कमिटीचे काम पूर्ण करण्यात यावे असे ठरवण्यात आले। राज्यातील शेतकरी हा खूप संकटात असून राज्य सरकारने संपूर्ण शेतकऱ्यांचे कर्ज सरसकट माफ करावे यावी सिन्नर तालुका काँग्रेसचे अध्यक्ष विनायक सांगळे, शहराध्यक्ष मुजाहिद खतीब, जिल्हा युवकचे अध्यक्ष गौरवदादा पानगव्हाणे, उदय जाधव, अशफाक शेख, दिनकर चोथवे, बाळासाहेब गोरडे, संतोष जोशी, तालुका अल्पसंख्याकाचे अध्यक्ष झाकीरभाई शेख, तालुका युवकचे अध्यक्ष तेजस आव्हाड, शहर युवकचे अध्यक्ष जयदीप देशमुख, मंगेश काकड, रोशन वाघ, वैद्यकीय सेलचे अध्यक्ष डॉक्टर आनंदा सानप, मनोज कपूर, भावेश शिंदे, हेमंत क्षीरसागर, सुनील सोनवणे, शबीर शेख, अंबादास भालेराव, गोरख साळवे, भीमसेन साळवे, नवनाथ साळवे, रोशन वाघ, अतुल डुमरे, डॉक्टर नवनाथ चव्हाण आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। काँग्रेस कमिटीतर्फे मला नुकतीच माझी काही दिवसांपूर्वी नाशिक जिल्हा युवक काँग्रेस जिल्हा अध्यक्ष पदावर नियुक्ती झाल्यानंतर मला आग्रही सिन्नर तालुका अध्यक्ष विनायकजी सांगळे तसेच सिन्नर युवक तालुका युवक काँग्रेसचे अध्यक्ष तेजसजी आव्हाड यांनी मला इथे आमंत्रित करून सत्कारासाठी आमंत्रित केले असून यास इथे उपस्थित सर्व तालुका अध्यक्ष व सर्व कार्यकारिणीचे मनापासून आभार मानतो। आजच्या या बैठकीमध्ये एक ठराव झाला। सिन्नर तालुका हा काँग्रेसचा बालेकिल्ला होता। आलायसोबत लढत असताना आपण ही जागा राष्ट्रवादीसाठी सोडली होती। त्याआधी ही जागा काँग्रेस पक्षाचे माजी आमदार माणिकराव कोकाटे तेव्हा ते आमदार होते। आज तालुका अध्यक्ष व सर्व पदाधिकाऱ्यांचा एकीने ठराव झाला असून ही जागा काँग्रेस पक्षासाठी सोडावी। येथून विनायकजी सांगळे नाहीतर बाळासाहेबजी थोरात यांनी इथून उमेदवारी करावी व इथले पदाधिकारी काँग्रेसच्या एकीने काम करतील व इथून काँग्रेसचा झेंडा नक्कीच उभारतील। इथला उमेदवार विधानसभेमध्ये पोहोचवतील याची अशी खात्री आहे। मी देखील युवक काँग्रेसचा जिल्हा अध्यक्ष असून या तालुक्यामध्ये
प्रत्येक गावामध्ये फिरून प्रत्येक युवकांपर्यंत काँग्रेस पक्षाची सगळे जे काही कामं आहे आजपर्यंत पक्षाने जे केले आहेत लोकांना व देशातली जनता जी असेल काँग्रेस पक्ष सर्वांना एक सोबत घेऊन काम करत आहे आणि नक्कीच या तालुक्यात चांगलं काम करेल व जिल्ह्यात चांगलं काम करेल, युवकांना सोबत घेऊन काम करेल अशी मी माझी ग्वाही देतो व मानतो. परंतु पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या सांगण्यानुसार ज्यावेळेस महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष बाळासाहेब थोरात होते त्यांच्या समोर त्यांची मीटिंग घेऊन भुजबळ साहेबांच्या सोयीसाठी आमदार कोकट यांना काँग्रेस पक्षाची उमेदवारी देण्यात आली. परंतु त्यांना उमेदवारी दिल्यानंतर बी काँग्रेस पक्षाच्या कालखंडामध्ये पूर्ण सिन्नर तालुक्यामध्ये काँग्रेसचा आमदार असताना बहुशित विकास झाला. बस स्थानक असेल, नगरपालिकेची इमारत असेल, नाट्यगृह असेल, त्याचप्रमाणे तहसील कार्यालय असेल, ज्या उंच उंच शासकीय इमारती दिसतात त्या खऱ्या काँग्रेस पक्षाच्या कालखंडातच झालेल्या आहेत. परंतु त्यांच्या सांगण्यानुसार त्यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आणि राष्ट्रवादीत प्रवेश करून सुद्धा त्यांनी 5 वर्ष आमदार राहिले. 5 वर्ष आमदार राहून 2.5 वर्षामध्ये त्यांनी परत महायुतीत प्रवेश केला. ज्या काँग्रेस पक्षाने त्यांना आमदार होण्यासाठी ज्या आमच्या काँग्रेस सिन्नर कमिटीने मदत केली त्या काँग्रेस कमिटीला सुद्धा न विचारता स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी परस्पर यांनी महायुतीमध्ये प्रवेश केला आणि त्या पुढील 2.5 वर्षामध्ये कुठल्याही सिन्नर शहरामध्ये नाही तर सिन्नर तालुक्याच्या ग्रामीण भागामध्ये सुद्धा कुठल्याही प्रकारचा विकास झालेला नाही. तरी महाराष्ट्रातील माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांना आम्ही आमच्या अध्यक्षांनी सांगितल्याप्रमाणे सिन्नर तालुका काँग्रेस कमिटीने सर्वस्वी अधिकार विधानसभेचा उमेदवार हा काँग्रेस पक्षाला देण्यासाठी त्यांच्यावर सोपवलेला आहे. त्याचप्रमाणे आमच्या अध्यक्षांनी जर फॉर्म भरलेला आहे, समजा की त्यांच्याकडे कोणी जर इच्छुक उमेदवार नसेल तर ही काँग्रेस पक्षाची जागा आहे, ही आमच्या सिन्नर तालुका काँग्रेस पक्षालाच मिळावी आणि आमचे विनायक सांगळे ही काँग्रेस पक्षाची विधानसभेची उमेदवारी करण्यास तयार आहेत. याहीपेक्षा किंवा आपण स्वतः म्हणजे बाळासाहेब थोरातांनी इथली उमेदवारी करावी किंवा त्यांच्या कुटुंबातली त्यांची आज कन्या सुद्धा आमदार आणि समाजकार्य करण्याची त्यांना आवड आहे. त्यांनी जरी आमच्या या सिन्नर तालुक्यात उमेदवारी केली तरी आम्ही त्यांचं भरभरून स्वागत करू. सिन्नर तालुका संपूर्ण काँग्रेस कमिटी जीवानी तन मन धनाने त्यांचा प्रचार करून त्यांना निवडून आणण्याची खात्री आम्ही आमच्या काँग्रेस कमिटीत देतो. अत्यंत तातडीची मीटिंग घेण्यात आली. या ठिकाणी सिन्नर विधानसभाच्या निवडणुकीसाठी तालुका अध्यक्ष विनायक दादा सांगळे तसेच युवक काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष गौरवदादा पानघामाने यांच्या अध्यक्षतेखाली या ठिकाणी मीटिंग घेऊन सिन्नर तालुका विधानसभा आदरणीय बाळासाहेब थोरात साहेब यांनी या ठिकाणी उमेदवारी करावी असा ठराव करण्यात आला. तसेच या ठिकाणी शेतकऱ्यांचा प्रश्न असो, गोरगरिबांचा प्रश्न असो, मित्रांनो आपण या लोकसभेच्या इलेक्शन मध्ये बघितलं आहे काँग्रेस आणि महाविकास आघाडीनं या महाराष्ट्रामध्ये 30 सीटं लोकसभेसाठी निवडून दिली. या ठिकाणी महायुतीचे सरकार जे बीजेपी व राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार आणि शिंदे सेना याला शेतकरी वर्ग अत्यंत वैतागलेला आहे. आज या ठिकाणी आमच्या तालुक्याचे अध्यक्ष आदरणीय विनायकदादा सांगळे यांनी जो ठराव केला की या तालुक्यासाठी आदरणीय बाळासाहेब थोरात साहेब यांच्यासारख्या खमक्या उमेदवारांनी या ठिकाणी उमेदवारी करावी आणि त्यांना आम्ही प्रचंड बहुमताने निवडून आणू अशी सिन्नर तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने ग्वाही देतो. आपण त्यांना देऊ की परंतु पुढे अनुषंगाने या ठिकाणी बऱ्याच राज्य पातळीवरच्या घडामोडी घडल्या गेल्या. तर आपल्या सिन्नर तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने प्रदेश काँग्रेस कमिटी व जिल्हा काँग्रेस कमिटी यांच्याकडे आम्ही मागणी करत आहोत की ही सिन्नर विधानसभा मतदारसंघाची काँग्रेसची जागा ही काँग्रेसलाच मिळावी. त्यानंतर या ठिकाणी बरेचशा आमच्या कार्यकर्त्यांमध्ये विचारविनिमय होऊन या ठिकाणी जर काँग्रेस पक्षाला ही जागा आपल्याला जर मिळवली तर या ठिकाणी उमेदवार म्हणून मी स्वतः विनायक सांगळे या आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांचा आग्रह या ठिकाणी आम्हाला करण्यात आला. परंतु माझं एक वैयक्तिक मत आणि या पक्षाच्या वतीने पक्षाचा एक जबाबदार पदाधिकारी या नात्याने मी आमच्या सर्व कार्यकर्त्यांना ही कळकळून एक विनंती केली की सिन्नर विधानसभा मतदारसंघाची जागा ही काँग्रेस पक्षाला मिळवावी ही तर पहिली प्रदेशकडे विनंतीच आहे. परंतु आमची प्रामुख्याने आज सगळ्यात महत्वाचं प्रदेश काँग्रेस कमिटीला एक विनंती अशी आहे की आमच्या नुसत्या नाशिक जिल्हा नाही, राज्य नाही, तर आपल्या देश पातळीचे काँग्रेस पक्षाचे आमचे सर्वांचे
व ज्येष्ठ नेते, त्याचप्रमाणे माजी महसूल मंत्री व काँग्रेसच्या विधिमंडळाचे अध्यक्ष व आपले शेजारी असलेले संगमनेरचे सन्माननीय श्री बाळासाहेबजी थोरात साहेब यांनी सिन्नर विधानसभा मतदारसंघातून आम्ही काँग्रेस पक्षातर्फे उमेदवारी करावी असं आम्ही प्रदेश काँग्रेस कमिटीला आणि जिल्हा काँग्रेस कमिटीला कळवण्यात येते. त्याचबरोबर आमच्या सिन्नरच्या विधानसभा मतदारसंघाच्या काँग्रेस पक्षाच्या सर्वस्वी उमेदवाराचे अधिकार ही सिन्नर तालुका काँग्रेस कमिटी सन्माननीय बाळासाहेब थोरात यांना आम्ही या ठिकाणी ठराव करून देत आहोत. त्याचबरोबर आज या ठिकाणी काँग्रेस कमिटीमध्ये सिन्नर तालुकाच नव्हे नाशिक जिल्ह्यातील सबंध काँग्रेस कमिटी ही येत्या जी लोकसभेची निवडणूक झाली या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपले जनसेवक राजाभाऊ वाजे यांना उमेदवारी मिळाल्यानंतर ज्या काँग्रेस जनाच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी त्याला स्वतःला झोकून देऊन या ठिकाणी राजाभाऊ यांना प्रचंड विजयाच्या शिखरावरती पोहोचवलं. तर अशा जनसेवक राजाभाऊ वाजे यांचा सिन्नर तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने आम्ही अभिनंदनाचा ठराव पण केला. त्याचबरोबर आमच्या सगळ्या काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांचे या ठिकाणी आम्ही अभिनंदनही करतो आणि आभारही व्यक्त करतो. त्याचप्रमाणे सन्माननीय बाळासाहेब थोरात साहेब यांनी धुळे या ठिकाणी नाशिकच्या माजी मंत्री शोभाताई बच्चाव यांना उमेदवारी काँग्रेस पक्षातर्फे देऊन त्या ठिकाणी आपल्याला भरभरून यश मिळवण्यात ते यशस्वी झाले. तर प्रामुख्याने बाळासाहेब थोरात साहेब यांचंही या ठिकाणी आम्ही अभिनंदनाचा ठराव करतो. त्याचबरोबर शोभाताई बच्चाव यांची खासदार म्हणून निवड झाल्याबद्दल त्यांचाही तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने अभिनंदनाचा ठराव करतो. त्याचबरोबर आमच्या सिन्नर तालुका काँग्रेस कमिटीचे मार्गदर्शक आमचे माजी जिल्हा अध्यक्ष, त्याचप्रमाणे प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष माननीय राजारामजी पाटील पानगावांचे यांचे चिरंजीव, त्याचप्रमाणे आमचे सहकारी माननीय नवनिर्वाचित जिल्हा युवक अध्यक्ष म्हणून ज्यांची नियुक्ती झाली तसे आमचे सगळ्यांचे लाडके आमचे सहकारी मित्र गौरवदादा पानगावाने यांचं या ठिकाणी सिन्नर तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने आम्ही पूर्णपणे या ठिकाणी अभिनंदनही केलं, त्यांचा सत्कारही केला आणि त्यांच्या समस्त पुढील वाटचाली करता काँग्रेस कमिटीतर्फे आम्ही या ठिकाणी शुभेच्छांचा वर्षावही त्यांच्यामध्ये करण्यात आला. आणि पुढे जाऊन युवक काँग्रेस बळकट अधिक सक्षम आणि आपली नाशिक जिल्ह्याची युवक काँग्रेस ही नुसती जिल्ह्यापुरती नाही तर राज्यात नाही तर देशात झळकावी एवढं त्यांनी तन मन धनाने काम करावे अशी आम्ही त्यांना विनंती करतो. त्याचबरोबर येत्या विधानसभा मतदारसंघाकरता महाविकास आघाडीचे जे घटक पक्ष आहेत त्या सगळ्यांनी सुद्धा लोकसभेमध्ये आपण ज्या पद्धतीने मगाशी बोललो त्या पद्धतीने सगळ्याच घटक पक्षांतर्फे राजाभाऊ वाजे यांचे अभिनंदन करतो. आणि येत्या विधानसभा निवडणुकीला आपल्याला सामोरे जाण्याकरता आपल्या ज्या बूथ कमिट्यांची जी निर्मिती आहे ती बऱ्यापैकी झालेली आहे, राहिलेली निर्मिती या ठिकाणी करण्यात येईल एवढं मी बोलतो. आणि सन्माननीय बाळासाहेब थोरात यांना विनंती करतो की आमच्या काँग्रेस जनांचा मनाचा आणि या सगळ्या गोष्टींचा आदर ठेवून त्यांनी सिन्नर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी करावी व सर्व मतदारसंघाच्या बाबतीमध्ये सगळे अधिकार या काँग्रेस कमिटी त्यांना सुपूर्द करीत आहे एवढं बोलतो. थांबतो. जय हिंद जय महाराष्ट्र. काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आज आमच्या सिन्नर काँग्रेस तालुका वतीने तिथे ठराव मंडळी त्या संपूर्ण ठरावाला आमच्या सर्व कार्यकर्त्यांच्या कर्मचाऱ्यांनी पूर्ण आठवण देत आहे. त्यांचाही आम्ही या ठिकाणी यथोचित सत्कार केला. त्याबद्दलही त्यांचे आमच्या अभिनंदनाला मान्य उपस्थित राहिले त्याबद्दल त्यांचे आम्ही आभार मानतो. तसेच सर्व कार्यकारिणीचे सदस्य सिन्नर तालुका वेगवेगळ्या कमिटीवरचे हे सर्व अगदी उपस्थित राहिले त्याबद्दल त्यांचे सुद्धा सिन्नर तालुका काँग्रेसच्या वतीनं आभार व्यक्त करतो. आणि अध्यक्ष साहेबांनी जी काय आता सर्व विधानसभेच्या बाबतीत जी काही आता हे मांडलेलं आहे ठराव मांडलेला आहे त्या ठरावाला सुद्धा आम्ही सर्व पुन्हा एकदा एकजुटीनं सर्व कार्यकारिणी त्यांच्या या सर्व ठरावाला बहुमताने मान्यता देत आहे, अनुमोदन देत आहे आणि आलेल्या सर्व कार्यकर्त्यांचे पुनश्च एकदा आभार मानतो. थांबतो. जय हिंद जय महाराष्ट्र. 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी प्रवीण पवार, सिन्नर.